हे वेळोवेळी ह्या गोष्टी व्हायलाच पाहिजे, कारण हे सध्या तरी समाजामध्ये जे बिघाड झालेला आहे, समाजामध्ये आज आपण पाहतोय तरुणापासून मुलापासून म्हातारे कोतारे किंवा नवतरुण म्हणा, हे ज्या पद्धतीनं सैरावैरा हे करायला लागलेलं आहे. परंतु भगवंताने आपल्याला इथं पाठवलेलं आहे, तुम्हाला स्वराचार करण्यासाठी पाठवलेलं नाहीये, तर तुम्हाला एक जबाबदार नागरिक म्हणून या ठिकाणी पाठवलेलं आहे. आणि तुमचं एक कर्तव्य आहे की तुम्ही या ठिकाणी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत किंवा तुमच्या जन्मल्यापासून तर तुमच्या मृत्यूपर्यंत तुमचं पूर्ण आचरण इतकं चांगलं माणसासाठी चांगलं असायला पाहिजे किंवा या जगासाठी चांगलं असायला पाहिजे की तुम्ही आदर्शवान असायला पाहिजे. असं नसायला पाहिजे की फक्त मी मंदिरमध्ये गेलो किंवा मी फक्त मस्जिदीमध्ये गेलो म्हणून मी तितक्यापुरतं तितकं चांगलं वागेल, असं नाही. तुम्ही तुमच्या दुकानावर जरी बसले, तुमच्या व्यवहारामध्ये जरी गेले, तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं व्यवहार तुमचं आचरण असं असायला पाहिजे की तुम्हाला कोणती सीसीटीव्ही पाहायला लागली हे नाही पाहायला पाहिजे की मला फक्त हे मानायला पाहिजे, हे समजायला पाहिजे की मला भगवंताची सीसीटीव्ही पाहायला लागली. आणि मी अंधारात जरी असलो तर मी वाईट कृत्य वाईट पाप करणार नाही. आणि ह्या समाजासाठी मी आदर्शवान कसं होईल, चांगले गोष्टी कशा पेरता येईल, चांगल्या गोष्टी कसं देता येईल, हे आपण वेळोवेळी सांगता आलं पाहिजे. आणि हा इज्तिमा ठेवण्याचा पाठीमागचा उद्देशच हा आहे की वेळोवेळी लोक जागृत व्हायला पाहिजे, वेळोवेळी लोकांना त्यांना समज यायला पाहिजे, वेळोवेळी लोकांना लक्षात आणून द्यायला पाहिजे की नाही रे बाबा, तुझी जबाबदारी काय आहे, तू इथं कशासाठी आलेला आहे, तू जर स्वराचार करत असेल, तू जर वेगळ्या पद्धतीने वागत असेल तर तुला याचा हिशोब द्यावा लागेल, याची तू जाण ठेव. याच्यासाठी हा इज्तिमाचे या ठिकाणी आयोजन केल्या जातात. एकंदरीत तुमचा हा इज्तिमा ठेवण्यामागचा उद्देश किंवा सर्व या मंडळीचा मान्यवरांचा उद्देश हेच आहे की रामराज्य यायला पाहिजे, रहीम राज्य यायला पाहिजे आणि त्या आचरणात आपण वागायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात हे कालचक्र जे आहे त्या कालचक्राप्रमाणे सर्वांनी आनंदी राहायला पाहिजे, सुखी राहायला पाहिजे. आपण दिलेल्या वेळाबद्दल, सांगितलेल्या माहितीबद्दल आपले SK न्यूज महाराष्ट्राच्या वतीनं व आमच्या सहकारी मित्राच्या चॅनलच्या वतीनं खूप खूप आभार, धन्यवाद, नमस्कार, राम राम, सलाम, आदाब. आप बोलने वाले हैं? हाँ, ठीक है एक उनको यहाँ से बोल रहा था इसमें